असते माहिती नाही असं सहज कोणी घरात नसलं तरी एक वेगळीच भीती निर्माण होते तुमच्या मनामध्ये. किंवा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जी काही तुमची एनर्जी फील्ड आहे ती मी क्लीन्स करू इच्छित आहे. असू शकतं तुमच्या ओरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू इच्छित आहे किंवा केलेला आहे, तर ती सगळी निगेटिव्हिटी दूर व्हावी. ते सगळ्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या औरामधून दूर व्हाव्या, तुमच्या आभा मंडलमधून दूर व्हाव्यात, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करत आहे. All negative energies backfire, send it back to sender immediately, multiply by 100 times. Thank you so much. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आज एक पॉवरफुल एनर्जी आपल्याला जाणवत आहे, ती आहे मा कालीची. कालपासून असू शकतं किंवा आज सकाळपासून जाणवत आहे की मा काली जी आहे ती आपल्याला बोलावत आहे त्यांच्याकडे. कारण की आपल्याला माहिती आहे की मा काली एक खूप पॉवरफुल देवता आहे. ती आपली आई आहे आणि हे नवरात्रीचे जे उपवास होते, जे काही आपण साधना केलेली आहे, भक्ती केलेली आहे, त्यामध्ये नक्कीच आपल्याला मा कालीने सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. आणि आजच्या दिवशी ही एनर्जी खूप स्ट्रॉंगली जाणवत आहे. तर मा काली आपल्याला माहिती आहे नकारात्मक ऊर्जांवरती विजय मिळवणारी एक खूप खूप म्हणजे आपण सांगू शकत नाही, ह्या ब्रह्मांडाचीच ती देवता आहे, आई आहे सर्वांची. असं नाही म्हणता येणार की ती फक्त विध्वंसाची देवता आहे. मा काली जी आहे ती खूप प्रेमळ आहे, खूप प्रेममय मूर्ती आहे तिची. आणि आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये तर ती खूपच प्रेमळ आहे. तर रामकृष्ण परमहंस जे होते त्यांना साक्षात मा कालीने दर्शन दिलेले आहेत, तेही या कलियुगामध्ये. तर कलियुगामध्ये जसे हनुमान बाबा जागृत आहेत, त्याचप्रमाणे मा काली सुद्धा जागृत आहे. परंतु मा काली एक अशी देवता आहे, ती कुठल्याही भक्ताला, कुठल्याही तिच्या मुलांना कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. तुम्ही त्यांची जर आज तुमच्या कानावरती मा कालीचे शब्द पडत आहेत, तर नक्कीच मा काली तुम्हाला बोलावत आहे त्यांच्याकडे, त्यांची भक्ती करण्यासाठी, त्यांची साधना करण्यासाठी. असू शकतं तुम्ही खूप जास्त स्ट्रगलमध्ये आहात, सध्याचं जीवन जे आहे संघर्षमय आहे आणि कुठूनच तुम्हाला कुठलाच मार्ग सापडत नाही. काहीही करा, देवाची पूजा करताय, भक्ती करताय, सर्व काही करताय, पण तरीसुद्धा जे पाहिजे ते तुम्हाला मिळत नाहीये. आणि त्यामुळे तुमची जी काही सिच्युएशन आहे ती एक फ्रस्ट्रेशनची आहे. मे बी असू शकतं इथून मागच्या काळामध्ये तुमच्याकडून जे आहे, तुमच्या बाबतीमध्ये कुठलंही काम तुम्ही करायला घेता ते पूर्ण होत नाही, त्यामध्ये अडथळे निर्माण होतात. घरामध्ये अडचणी असतात, घरामध्ये आर्थिक अडचणी खूप जास्त असतात, घरामध्ये कुणीतरी आजारी असतं सतत, किंवा असंही वाटतं की नकारात्मक विचार खूप जास्त वाढतात. घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर खूप जास्त नकारात्मक विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात. मे बी ह्या जीवनामध्ये जे काही तुम्ही करत आहात, पूजापाठही करतात, तरीसुद्धा त्याचं तुम्हाला चांगलं फळ मिळत नाही, वाईटच घडतं. चांगलं करायला गेला, जितकं जितकं तुम्ही चांगलं करायला जाता तितकं तितकं वाईट घडतं तुमच्या घरामध्ये. असू शकतं तुळस जी आहे, तुळस जी दाराबाहेर असते, तिला सुद्धा काही ना काहीतरी तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं, मे बी काहींच्या बाबतीमध्ये, नॉट फॉर एव्हरीवन, सगळ्यांसाठी नाही आहे, तुळशीवरती काही पांढरे डॉट्स येतात, किंवा तुळस ही काळी पडते, किंवा तुळस ही जळून जाते. तर हे एक नकारात्मक शक्ती या तुमच्या घरामध्ये प्रवेश करत आहेत, किंवा करण्याचा प्रयत्न करत आहेत, किंवा केलेला आहे, याचं हे लक्षण आहे. एक प्रकारची भीती असते तुमच्या मनामध्ये, अनामिक भीती असते. माहिती नाही असं सहज कोणी घरात नसलं तरी एक वेगळीच भीती निर्माण होते तुमच्या मनामध्ये. किंवा सतत भविष्याची चिंता असते. सतत तुम्हाला रात्री जेव्हा तुम्ही झोपण्याचा प्रयत्न करता त्यावेळी झोप लागत नाही तुम्हाला, विचार खूप जास्त असतात, ओव्हर थिंकिंग असते. जे जे काही करायला जातात त्यामध्ये सतत नकारात्मक ऊर्जांनी तुम्हाला एक प्रकारे वेढलंय, बंधन टाकलंय तुमच्यावरती, असं तुम्हाला वाटत असतं. तर हे सर्व जे काय आहे ते नक्कीच काही दुष्ट शक्ती आहे, जे तुमचे शत्रू आहेत, जे तुमचं चांगलं झालेलं त्यांना पाहवत नाही. तर अशा काही लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला आहे, किंवा असू शकतं ती तुम्हाला काही ना काहीतरी नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
तर आजच्या दिवशी जी काही भीती आहे तुमच्या मनातील ती मा काली दूर करू इच्छित आहे. तर आजची रीडिंग जी असणार आहे ती खूप जास्त स्पेशल आहे, कारण की मा काली ही एक अशी देवता आहे, असं म्हणतात की मा कालीची भक्ती नाही केली पाहिजे, परंतु ती एक उग्र स्वरूपाची देवता आहे. परंतु तसं नाही आहे. मा काली खूप जास्त प्रेमळ आहे. आपल्या भक्तांसाठी ती उग्र होते, इतरांसाठी नाही. तर आपण जर त्यांच्यासाठी प्रेममय भावना ठेवल्या, प्रेममय भक्ती केली त्यांची, तर मा काली का नाही आपली मदत करणार, का नाही आपल्याला आईसारखं सांभाळणार. जसं रामकृष्ण परमहंस यांना त्यांनी सांभाळलं, त्यांच्या हाताने ते अक्षरशः जेवत होते मा काली. तर ती आपली आई आहे. तर आपल्या भोवती जे काही संकट आलेले आहे ती नक्कीच मा काली दूर करू इच्छित आहे. आणि आजच्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मा काली थ्रू काही संदेश तुम्हाला देऊ इच्छित आहे. तर हे मी नाही बोलत आहे, मा काली तुमच्याशी प्रत्यक्ष येते, माझ्या तोंडून तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे. तर तुम्हालाही जर अशा प्रकारच्या अडचणींना तुम्ही सामोरे जात आहात की तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही, पैसा आला तरी कुठे जातो हे कळत नाही, सतत नकारात्मक विचार असतात, घरामध्ये वादविवाद असतात, कटकटी असतात, कोणीतरी सतत काही ना काहीतरी बंधनं टाकते, काहीतरी नेगेटिव्ह ऊर्जा तुमच्याकडे पाठवतंय असं तुम्हाला वाटतंय, तुमची बुद्धी एका जागेवर स्थिर राहत नाही, सतत चलबिचल असते तुमच्या मनामध्ये, सतत हे करू का ते करू, किंवा कुठलंच काम करण्यामध्ये सक्सेसफुल तुम्ही होत नाहीत, किंवा तुमच्या घरामध्ये अशा काही घटना तुम्हाला जाणवत आहेत की ज्यामुळे घरातील वातावरण तुम्हाला असं एवढं पॉझिटिव्ह वाटत नाही. घरात गेलं तरी असं वाटतं की इथे काहीतरी निगेटिव्हिटी आहे, किंवा इथे मन नाही लागत, इथून कुठेतरी बाहेर जावं, अशा प्रकारची तुमची ऊर्जा आहे. तुमच्या घरातील तुळस जी आहे ती खराब झालेली आहे, किंवा जळालेली आहे, काळी पडलेली आहे. तर अशा काही गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडत असतील, आणि जे तुमचे शत्रू आहेत ते सध्या खूप जास्त आनंदात असतील असं तुम्हाला जाणवत आहे की तुमचं तर सगळं नुकसान होत आहे. परंतु आज तुमची आर्थिक परिस्थिती कठीण आहे, तुमचे शत्रू खुश आहे. तर नक्कीच कोणी ना कोणीतरी तुमच्यावरती काहीतरी नकारात्मक ऊर्जा टाकण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा तुम्हाला बांधून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मा काली तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे, कारण की हे तुम्हाला ऐकणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे ऐकलं नाही तर तुम्ही खूप चांगल्या संदेशाला मुकणार आहात. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी येणार आहेत त्याला तुम्ही मुकणार आहात. तर येथे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. मा काली तुम्हाला ह्या व्हिडिओपर्यंत घेऊन आली आहे म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी तुमच्यासाठी संकेत यामध्ये आहे. तर हा व्हिडिओ साधारण नाही आहे, इट्स साईन, हा एक संकेत व्हिडिओ आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेमकं तुमच्या मनामध्ये जी काही भीती आहे ती उगाचच आहे का कुणीतरी ती सेंड करत आहे, की तुमच्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी घडण्याची शक्यता आहे, तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे, आणि जुनेही असाल आणि अद्यापपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनीही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, कमेंटही मा कालीच्या नावाने तुम्हाला करायची आहे. तर लेट्स सी. कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही थोडंसं मेडिटेट करा. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. माय एंजल स्पिरिट गाइड्स, डिवाइन एनर्जीज, प्लीज गाइड मी. माँ काली, प्लीज गाइड मी इन दिस रीडिंग. शिवजी, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. आर्कएंजल माइकल, प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी. Thank you so much. Let's see. ओके, लेट्स सी. तर इथे कार्ड्स आपल्याला मिळालेले आहेत, येथे दिसून येत आहे
नक्कीच काहीतरी नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव तुमच्या घरामध्ये आहे किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला आहे, तुमच्या वातावरणामध्ये आहे, किंवा कोणीतरी असं आहे जे तुमचं काही चांगलं होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. तुमचं जे काही मे बी असू शकतं, स्टेटस चांगला आहे किंवा तुम्ही सध्या जीवनामध्ये प्रगती करतही असाल, किंवा जे काही तुमच्याकडे धन आहे किंवा जे काही मान सन्मान आहे त्यामध्ये हानी निर्माण व्हावी, त्यामध्ये नुकसान तुम्हाला पोहोचवलं जावं यासाठी कोणीतरी प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे. एक फिअरफुल एनर्जी आहे, तुमची भीती आहे तुमच्या मनामध्ये कशाची तरी, जे आहे ते निघून जाईल का काय या बाबतीमध्ये सुद्धा तुमच्या मनामध्ये भीती आहे. सतत कोणीतरी आपला पाठलाग करतंय, आपल्या पाठीमागं काही ना काहीतरी करतंय, अशाही प्रकारची तुमची ऊर्जा इथे दिसून येत आहे. मागे काही ना काहीतरी गोष्टी केल्या जात आहे, मे बी एखाद्या तांत्रिकाकडे जाऊन किंवा कुणाकडे तरी जाऊन किंवा घरीही राहून काहीतरी उपाय असे केले जात आहे. तुमच्याविषयी अफवा पसरवल्या जात आहे, तुमच्याविषयी काही ना काहीतरी चुकीचं सांगण्यात येत आहे. असंही येथे दिसून येत आहे की तुम्ही चांगलं कार्य करत आहात, परंतु तुमच्या बाबतीमध्ये येथे मागे काहीतरी असं चुकीचं पसरवले जात आहे, अफवा पसरवल्या जात आहे की तुम्ही कशा प्रकारे चुकीचे व्यक्ती आहात किंवा तुम्ही जीवनामध्ये कशा प्रकारे जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे, किंवा तुमचं वागणं म्हणा किंवा तुमचं राहणीमान म्हणा यावरही काहीतरी निंदा नालस्ती करण्यात येत आहे. तुमचं प्रेस्टीज डाऊन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी नकारात्मक ऊर्जा पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होईल, तुमचं मानसिक नुकसान होईल, तुम्ही फ्रस्ट्रेशनमध्ये जाल, तुमचे विचार भ्रमिष्ट होतील, तुमचा मानसिक जो संतुलन आहे तो बिघडेल, अशा प्रकारची ऊर्जा येथे दिसून येत आहे. त्याचबरोबर काही ना काहीतरी येथे दिसून येत आहे, क्रियाही केल्या जात आहे, उपायही केले जात आहे, जेणेकरून तुमचं जे तुम्ही खूप जास्त दयाळू आहात, इतरांची मदत करता, किंवा तुमचं जे वैवाहिक जीवन खूप चांगलं आहे, त्यामध्ये एक प्रकारे प्रेममय संबंध आहेत तुमच्या घरच्यांच्या बाबतीमध्ये, किंवा तुमचं रिलेशनशिप खूप चांगलं आहे, तर त्यामध्ये सुद्धा येथे काही ना काहीतरी चुकीच्या पद्धतीने हे रिलेशनशिप ब्रेक व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहे. मे बी काही स्पेल वर्क्स केले जात आहे, काही ते स्पेल वर्क्समध्ये असतात, मी ते तुम्हाला इथे नाही सांगू शकत, परंतु अशा काही क्रिया केल्या जात आहे. त्यामुळे तुमचं जे काही आहे माइंड डिस्टर्ब होत आहे, तुमच्या पती बाबतीमध्ये किंवा पत्नी बाबतीमध्ये तुम्ही संशय घेत आहात, तुमचं जे काही आहे ते जे काही पॉझिटिव्ह वेने चाललेलं आहे ते तुम्ही वेगवेगळे व्हावे, सेपरेशन तुमच्यामध्ये यावं यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. एकंदरीतच येथे दिसून येत आहे की तुमचं पूर्ण आयुष्य जे आहे ते उद्ध्वस्त करण्याचा येथे प्रयत्न केला जात आहे, आणि त्यामुळे तुम्ही सध्या नेगेटिव्ह एनर्जीमध्ये आपल्याला दिसून येत आहे, दुःखी एनर्जीमध्ये दिसून येत आहे. तुम्हाला एकटं करण्याचा सुद्धा येथे प्रयत्न केला जात आहे, कुणाचाही तुम्हाला सहकार्य मिळू नये, तुम्ही समाजामध्ये इतर लोकांनी तुमच्याशी कनेक्ट होऊ नये, तुम्हाला एकटं पाडण्यात यावं, भावकीमध्ये म्हणा किंवा जे इतरही तुमचे नातेसंबंध असतील, किंवा जेथे तुम्ही जॉब करत असाल, किंवा जेथे जेथे तुमचा मान सन्मान होता तेथे तुम्हाला त्यातून पदच्युत करून तुम्हाला त्या जागेवरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. असू शकतं तुम्ही मोठ्या पदावरती आहात, सत्ताधीश आहात, तुमच्याकडे काही ना काहीतरी सत्ता आहे, एक प्रकारे चांगल्या तुम्ही पोझिशनवरती आहात, एक स्टेटस तुमचं चांगलं आहे, आणि त्यामुळे ते खराब व्हावं यासाठी प्रयत्न केला जात आहे. तुम्हाला एकटं पाडण्यात यावं यासाठी प्रयत्न केला जात आहे. मी कधी 1-2 दिवसापूर्वीच ते हनी सिंग तुम्हाला माहीत असतील, एक पंजाबी गायक आहेत, तर त्यांच्याही बाबतीमध्ये अशाच गोष्टी करण्यात आल्या होत्या, परंतु आता ते हळूहळू त्यातून सुधारले गेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचे जे हाय लेवलवरती जे लोक असतात, परंतु त्यांना काहीतरी नकारात्मक ऊर्जेमध्ये ढकलून त्यांना वेगळ्या मार्गाला लावलं जातं, म्हणजे जसं की खाण्यातून म्हणा किंवा इतरही काही तांत्रिक क्रिया केल्या जातात त्यांच्यावरती, आणि त्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांची बुद्धी भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो, आणि त्यांना वेगळ्या मार्गाला लावलं जातं. मे बी ते व्यसनामध्ये अडकतात, ते नॉनव्हेज खाण्यामध्ये किंवा इतरही खाण्यावरून नाही बोलू शकत मी, बट इतरही जे काही असतात वाईट गोष्टी, ड्रग्ज घेणं, व्यसन करणं, किंवा इतरही काही असतात, स्त्रियांच्या मागे जाणं, अशा प्रकारचं त्यांच्याकडून वर्तन घडून घेतलं जातं,
तर हे एक नेगेटिव्ह ऊर्जेचा प्रभाव आहे आणि तो तुम्हाला जाणवतो सतत की काहीतरी चुकीचं घडतंय, जे आपल्यासाठी योग्य नाही असं घडतंय, परंतु तुम्ही त्यामध्ये काही करू शकत नाही. एक प्रकारे हतबल असता तुम्हाला समजत नाही नेमकं काय करावं आणि मग तुम्ही तुमच्या पार्टनरला दोष देता किंवा तुमच्या नशिबाला दोष देता किंवा तुमची जी सध्याची परिस्थिती आहे त्याला तुम्ही सतत दोष देत असता. तर हे सर्व ह्या डेव्हिल एनर्जीमुळे होत आहे. ह्या नकारात्मक ऊर्जेमुळे तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत असंही येथे इंडिकेट होत आहे. तुम्हाला तुमच्या फॅमिलीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्ही जे काही सध्याचं कार्य करत आहात त्यामधून तुम्ही एकटे कसे राहाल, तुमचं कुंकू जे आहे ते सुद्धा टिकलं नाही पाहिजे अशाही काही प्रयत्न केला जात आहे. तर इट्स अ व्हेरी बॅड. जे कोणी हे करत आहे ते खूपच चुकीच्या पद्धतीने हे सगळं करत आहे. तर या सर्व गोष्टी ज्या काही घडत आहे तुमच्या बाबतीमध्ये, तर त्यामध्ये माँ काली तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. हे बघा, हा जो मेसेज तुम्हाला मिळालेला आहे, जर तुम्ही ह्या सिच्युएशनमधून जात आहात तर तुम्हाला येथे स्ट्रिक्टली गाईड केलं जात आहे की तुमची भक्ती जी आहे ती तुम्हाला पूर्णपणे महाकालीकडे वळवायची आहे. महाकालकडे जर तुम्ही वळले नसाल अद्यापर्यंत, महाकालकडे, तर त्याकडे तुम्हाला वळायचं आहे. असू शकतं काहींच्या बाबतीमध्ये येथे ते भगवान शिवांची सेवा करत आहेत, स्वामींची सेवा करत आहेत, ते माँ दुर्गाची सेवा करत आहेत. माँ दुर्गा ही सुद्धा कालीचंच रूप आहे, परंतु काली ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या मुलांचं दुःख पाहू शकत नाही. जर तुम्ही ह्या सर्व परिस्थितीमधून जात आहात तर माँ काली तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहे. येथे काही कार्ड्स मी काली ऑरेकल्स मधून घेतलेले आहे. तर नक्कीच येथे तुम्हाला दिसून येत आहे की जे काही कार्ड्स आपल्याला येथे इंडिकेट करत आहे महाकालीच्या रूपामध्ये, तर महाकाली तुम्हाला येथे गाईड करत आहे. महाकाली तुम्हाला येथे सांगत आहे की महाकालीने तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. जी काही सध्याची कंडिशन आहे, मे बी असू शकतं तुम्ही खूप जास्त फिअरफुलच्या एनर्जीमध्ये आहात, भीतीयुक्त तुम्ही जीवन जगत आहात. तर काळजी करू नका, तुम्ही माँ कालीचे बच्चे आहात, माँ कालीचे तुम्ही मुलं आहात. माँ काली तुम्हाला ॲज अ मदर येथे सांगू इच्छित आहे की तू घाबरू नकोस, मी तुझ्या घरामध्ये आता प्रवेश केलेला आहे. जर तुम्हाला काही डिवाइनली संकेत मिळत असतील, काही तुम्हाला गायडन्स मिळत असेल, देवीच्या रूपामध्ये तुम्हाला स्वप्न पडत असतील, तुम्हाला काही संकेत येत असतील, कुणी छोटी मुलगी तुमच्या घरामध्ये येत असेल अचानक, किंवा तुम्हाला कुठे अचानक असं जाणवत असेल की येथे काहीतरी पॉवरफुल एनर्जी आहे जी की तुम्हाला त्याकडे अट्रॅक्ट करत आहे, तुम्ही त्याकडे आकर्षित होत आहात, तर नक्कीच येथे तुम्हाला माँ काली येथे स्ट्रॉंगली गाईड करत आहे की माँ कालीने तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. आता जी काही तंत्रबाधा करण्याचा कोणी प्रयत्न करत आहे, टोटका करण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्या ऊर्जांना निगेटिव्हिटीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे, तर ती जी काही त्यांनी केलेलं ब्लॅक स्पेल आहे किंवा जी काही ब्लॅक मॅजिकची ऊर्जा आहे, तर ती आता जास्त काळ टिकणार नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला येथे माँ काली गाईड करत आहे की ॲज अ मदर, आईसारखी तुम्हाला त्यांची सेवा करायची आहे. यामध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली गाईड केलं जात आहे. तुम्हाला काली चालिसेचं पठण करायचं आहे. काली ही एक जागृत देवता आहे, माँ काली ही एक जागृत देवता आहे. ती असं असू शकतं की हे निगेटिव्ह ऊर्जेमुळे थोडंसं बोलण्यामध्ये थोडं हेवीनेस जाणवतो मला. कधी कधी एनर्जीज हाय असतात, त्या नेगेटिव्ह असतात आणि त्या खूप जास्त इम्पॅक्ट करतात, त्यामुळे बोलण्यामध्ये सुद्धा एक हेवीनेस जाणवतो. तर येथे दिसून येत आहे तुम्ही जे काही पूजापाठ करता त्याचं तर ते फळ तेच घेत आहेत, नेगेटिव्ह ऊर्जाच ते खाऊन घेत आहेत. तर तुम्ही जे काही करत आहात ते पुरेसं नाही आहे. तर येथे तुम्हाला माँ काली चालिसा म्हणण्याची गरज आहे, माँ कालीची भक्ती करण्याची गरज आहे. असू शकतं तुम्हाला माहिती आहे माँ कालीसोबत पंचमुखी हनुमान सुद्धा त्यांचे पुढे उभे असतात, 64 योगिन्या त्यांच्या आजूबाजूला असतात. तर तुम्ही जर माँ कालीची सेवा केली तर तुम्हाला ह्या सर्वांचं फळ मिळणार आहे. भैरव बाबाही त्यांच्यासोबत असतात. तर हे सर्व त्यांची सवारी आहे जी तुम्हाला ते सुद्धा प्रोटेक्ट करतील. तुम्हाला ह्या सर्व नेगेटिव्ह ऊर्जामधून बाहेर काढणं एवढं काही सोपं नाही, तर इथून मागच ते निघालं असतं. जर तुम्ही सेवा करत आहात, पंचमुखी हनुमानाची सेवा करत आहात, स्वामींची सेवा करत आहात, इतरही सेवा करत आहात, परंतु त्याचं फळ तुम्हाला मिळत नाहीये, तर येथे तुम्हाला माँ काली स्वतः येऊन येते सांगत आहे की तुला माझ्या शरणमध्ये यायचं आहे, तुला माझी सेवा करायची आहे, माँ कालीची सेवा करायची आहे आणि तुम्हाला याचं चांगलं फळ मिळताना दिसून येत आहे.
शी इज अ मदर, शी इज अ प्रोटेक्टर. तर नक्कीच येथे दिसून येत आहे देवी मा काली तुम्हाला एखाद्या लहान मुलासारखं सांभाळेल, सांभाळतही आहे, परंतु तुम्हाला त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे, त्यांच्याकडे जाण्याची गरज आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या गुप्त पद्धतीने करण्याची गरज आहे. ही जी काही तुम्ही सेवा करत आहात मे बी ते कोणाला कळू देऊ नका, कारण की काही गोष्टी जेव्हा आपण एक्सपोज करतो, इतरांपुढे जाऊन सांगतो, त्यावेळेस त्याचा प्रभाव थोडा थोडा कमी व्हायला लागतो. तर येथे गुह्य पद्धतीने, गुप्त पद्धतीने काही साधना करण्याची गरज आहे. चालीसा जी तुम्ही म्हणणार आहात ती गुप्त पद्धतीने म्हणा. तर येथे तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे. मा कालीचा तुम्हाला आशीर्वाद मिळत आहे. काली महात्म्य सुद्धा तुम्हाला वाचण्याची गरज आहे. त्यामध्ये जे काही ऊर्जा आहे त्या पॉझिटिव्हली तुमच्या आजूबाजूला कार्यरत होतील, परंतु त्यासाठी तुम्हाला काली महात्म्य वाचण्याची गरज आहे, काली चालीसा वाचण्याची गरज आहे, काली यंत्राची स्थापना सुद्धा करण्याची गरज आहे. काली यंत्र तुम्ही स्थापन करू शकता तुमच्या घरामध्ये. लवकरच नशिबाचं चक्र फिरताना दिसून येत आहे. तुमच्या बाबतीमध्ये ज्या काही घटना घडत आहेत तर त्या आता चांगल्या वेने बदलतील, यासाठी मा काली तुम्हाला गाईड करत आहे. मी आता तुझ्या घरामध्ये प्रवेश करत आहे, मी तुझ्या घरामध्ये येत आहे. तर नक्कीच तुझे जे काही गोष्टी होत नव्हत्या तर त्या इथून पुढे व्हायला सुरुवात होत आहे. ज्या गोष्टीची वाट पाहिली जात होती खूप दिवसांपासून की चांगले बदल कधी होतील, चांगले बदल होत नाहीयेत, मे बी असू शकतं ते मॅरिड लाईफमध्ये असतील, करिअरमध्ये असतील, इतरही बाबतीमध्ये असतील, तर तुम्हाला इथे स्ट्रिक्टली गाईड करण्यात येत आहे की तुम्हाला मा कालीची सेवा करायची आहे. त्यानंतर जी काही वेटिंगची एनर्जी आहे ती संपणार आहे. तुमच्यामध्ये एक नवी स्ट्रेंथ निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. तर नक्कीच मा काली तुमच्या जीवनामध्ये चांगले बदल घडवून आणताना दिसून येत आहे. तर ही जी काही एनर्जी आहे तुमच्या जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये विष कालवण्याचा जे कोणी प्रयत्न करत आहे, तर ज्यावेळेस तुम्ही ह्या मा कालीची सेवा करायला सुरुवात करणार त्यावेळेस ही जी काही नेगेटिव्ह ऊर्जा आहे ती त्यांच्याकडेच बॅकफायर होणार आहे. तर तुम्हाला इथे घाबरण्याची गरज नाही आहे. लवकरच ही जी कोणी इगोइस्टिक पर्सन दुरून तुम्हाला पाहत आहे, तुमच्यावरती अटॅक करत आहे, तुम्हाला काही ना काहीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, दुरून काहीतरी गोष्टी तुमच्यावरती सेंड करण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्या पाठीमागे गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, तर ह्या ऊर्जा त्यांच्याकडेच बॅकफायर होणार आहेत. यामध्ये तुम्हाला काली येथे, मा काली येथे गाईड करत आहे की लवकरच तुमच्या शत्रूंना दंड दिला जाईल. तुमच्या शत्रूंना येथे अजिबात मा काली सोडणार नाहीये, कारण की तुम्हाला माहिती आहे त्यांचा राग खूप जास्त कडक असतो. मा कालीचा राग खूप जास्त विध्वंस करणारा आहे. तर ज्यांनी ज्यांनी तुमच्या बाबतीमध्ये नकारात्मक विचार ठेवले, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला तुमच्यावरती तंत्रबाधा, बंधन, काही टोना टोटका, इतरही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, तुमच्यावरती तुमचा जीव जावा यासाठी सुद्धा काही प्रयत्न केलेले येथे दिसून येत आहे. तर तुमच्या सत्तेपासून तुम्हाला दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर मा काली त्यांना सोडणार नाही, लवकरच त्यांना दंड दिला जाईल आणि स्ट्रिक्टली दिला जाईल. परंतु तुम्हाला त्यासाठी तुमच्या भोवती सुरक्षा कवच निर्माण करण्याची गरज आहे. मा काली सुरक्षा कवच तुम्ही म्हणू शकता, दुर्गा सुरक्षा कवच तुम्ही म्हणू शकता, पंचमुखी हनुमान सुरक्षा कवच तुम्ही म्हणू शकता, त्याचा पाठ करू शकता. त्यासाठी तुम्हाला डिवाइन एनर्जीज गाईड करत आहे. तर जे कोणी ह्या नकारात्मक ऊर्जांच्या प्रभावामध्ये खूप जास्त आहे, तर ही जी काही ऊर्जा आहे लवकरच तुमच्या जीवनामधून निघून जात आहे. एक तुमच्या जीवनाचा चांगला प्रवास पुढील येत्या काही काळामध्ये सुरू होईल. नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातून निघून जाईल. त्यासाठी काली माचं सुरक्षा कवच तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. तसेच काली माची सेवा करण्याची सुद्धा तुम्हाला खूप जास्त गरज आहे. मा काली खूप जास्त प्रेमळ आहे असं समजू नका ते उग्र आहेत म्हणून, परंतु मा काली खूप प्रेमळ आहे. त्या आपल्या भक्तांसाठी, आपल्या मुलांसाठी सदैव तत्पर असतात. जसे रामकृष्ण परमहंसांनी मा कालीची सेवा केली आणि त्यांना खूप असे दैवीय चमत्कार त्यांनी पाहिले, साक्षात्कार त्यांना झाले.
तशाच प्रकारचं त्या जागरूक आहे. तर आपण त्यांची नक्कीच त्यांच्याकडून आपण काही ना काहीतरी प्रोटेक्शन मिळवू शकतो. त्यांच्याकडून आपण आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्याचा चांगला मार्ग आपल्याला त्या देऊ शकतात. तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे, सकारात्मक बदल तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहे. तर तुम्हाला यामध्ये जी काही भीती वाटत आहे, जी काही फिअरफुल एनर्जी आहे, त्यापासून माँ काली तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. तुम्हाला संरक्षण तुम्हाला मिळत आहे. लवकरच तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या हेल्थमध्ये सुधारणा होत आहे. लवकरच तुम्हाला असं जाणवेल की जी काही भीती वाटत होती तुम्हाला, जी काही फ्रस्ट्रेशन होतं, जी काही सतत चलबिचल होत होती, मेंदूमध्ये सतत काही ना काहीतरी असं भ्रमयुक्त परिस्थिती निर्माण होत होती, तर त्यामधून तुम्ही बाहेर पडत आहात. सकारात्मकता येत आहे. एका दुःखदायक स्वप्नामधून जसं सकाळ व्हावी, एखादी पहाट व्हावी चांगली, तसं तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहे. लवकरच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील. माँ कालीचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. त्यासाठी तुम्हाला माँ कालीकडे तुमचा जो काय आहे सध्याचा भक्ती मार्ग तो तिकडे वळवण्याची गरज आहे. आणि ही तुमच्याच परमेश्वराची इच्छा आहे. असं नका समजू की आम्ही आता मग ह्या देवाची सेवा करायचं सोडून द्यायचं का, तर नाही, ही त्यांचीच इच्छा आहे. दोन्हीही एकच रूप आहे, शिवशक्तीचंच रूप आहे ते. जशी हे दिसते ना तुम्हाला, शिव आणि शक्ती एकच आहे, तशाच प्रकारे येथे माँ काली आणि महाकाल म्हणजे स्त्री ऊर्जा आणि पुरुष ऊर्जा एकच आहे. परंतु येथे तुम्हाला जर महाकाल किंवा तुमचे परमेश्वर किंवा ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला गाईड केलं जात आहे की तुम्हाला माँ कालीची सेवा करायची आहे, तर तुम्हाला माँ कालीची सेवा करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे तुमचे प्रश्न मांडण्याची गरज आहे. त्यांच्याकडे तुमचे जे काही सध्याचे विचारचक्र खूप निगेटिव्ह झालेले आहेत, तर ते त्यांच्या पुढे मांडण्याची गरज आहे. त्या लवकरच तुम्हाला यातून तुमची सुटका करतील. तर येथे ज्या गोष्टी इतर शक्ती या नाही करू शकत, त्या गोष्टी माँ काली करू शकते. आपल्या मुलांसाठी ती काहीही करू शकते. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा गणपतीचं शिर जे आहे ते भगवान शिवांनी कट केलं होतं, कापलं होतं, त्यावेळेस माता पार्वतीने खूप जास्त उग्र स्वरूप निर्माण केलं होतं त्यांचं, आणि पूर्ण पृथ्वीवरती तांडव झालं, पूर्ण ब्रह्मांडामध्ये तांडव निर्माण झालं होतं. मग तेच ते कालीचं रूप आहे, जे आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतं. आपल्या मुलांसाठी ती धावते, आपल्या मुलांसाठी ती अक्षरशः काटा येतो अंगावर बोलताना. पण माँ कालीचं हे जे काही प्रेम आहे आपल्या मुलांच्या बाबतीत ते खूप वेगळं आहे. जसं की एखाद्या आईला आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये ती कधी कोणती गोष्ट टॉलरेट नाही करू शकत, तसेच आई आहे ती माँ काली आहे. तर तुमच्यावरती जर संकट आहे, तुमच्यावरती जर अशी परिस्थिती आहे की तुम्हाला मार्ग सापडत नाही आहे, तर ह्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला मार्ग दिला जात आहे. माँ कालीकडे जा, तीच तुमच्या जीवनाचा पुढील मार्ग सुकर करील. तर माँ कालीची ब्लेसिंग्स मिळण्यासाठी आणि खूप तुमच्या जीवनामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा इतरही प्रॉब्लेम्स आहेत, अडचणी आहेत, त्या दूर होण्यासाठी तुम्हाला जय माँ काली म्हणून सुद्धा येथे कमेंट करायची आहे. जय माँ काली, जय माँ दुर्गा, जय माँ अंबिका, जय माँ जगदंबा म्हणून सुद्धा तुम्हाला कमेंट करायची आहे. तसेच ह्या व्हिडिओला जितकं होईल तितकं शेअर करायचं आहे. तसेच ह्या चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे, जेणेकरून तुमच्यावरती माँ कालीची कृपा अखंड तुमच्या अवतीभोवती राहील. सतत तुमच्या आजूबाजूला त्यांचं प्रोटेक्शन राहील, त्यांची ऊर्जा सतत तुमच्या आजूबाजूला राहील, यासाठी मी माँ कालीला प्रार्थना करते. असं कधी नाही होत की मी फक्त माझ्यासाठी कधी मागते, नाही, असं नाही होत. मी सर्वांसाठी मागते, जे कलेक्टिव्स आहेत, जे कोणी सबस्क्रायबर्स आहेत, नॉन सबस्क्रायबर्स आहेत, कुणीही असू दे, परंतु मी सगळ्यांसाठी ब्लेसिंग्स मागते. माँ कालीकडेही मागते. मी माझ्या शाळेच्या बाजूलाच माँ कालीचं मंदिर आहे. मी ह्या 9 दिवसामध्ये माँ कालीची सेवा केलेली आहे. त्यावेळेस मी स्वतःसाठी एकटीसाठी नाही मागितलं, तुम्हा सर्वांसाठी मागितलेलं आहे. तर नक्कीच तुम्हालाही या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हालाही माँ कालीच्या नावाने कमेंट करायचे आहे. जे काही नकारात्मक बदल नकारात्मक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहे, लवकरच त्या दूर होतील. त्यासाठी काही काळ जावं लागेल, तुम्हाला जावं लागेल. असू शकतं 2-3 महिने जातील, 4-5 महिने जातील, 6 महिने जातील, परंतु एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात तुमच्या जीवनामध्ये होईल. तुमच्या हेल्थमध्ये सुधारणा होईल, तुमच्या घरगुती वातावरणामध्ये सुधारणा होईल, पॉझिटिव्ह चेंजेस होतील, तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील. तर ज्यांना ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा. माँ कालीच्या नावाने कमेंट करा. आईच्या कोणत्याही रूपाच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे. आणि नक्कीच येथे स्वामीसुद्धा माऊलीच आहेत, आपले विठूसुद्धा माऊलीच आहेत, विठ्ठलसुद्धा माऊलीच आहेत.
तर शिवशक्ती हे वेगळे नाही आहेत. तर तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा कमेंट करायचे आहे. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. तर धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा.